ऑटो आणि रिक्षा चालकांना 1 वर्षाची मुदतवाढ देण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका एकच असल्याची माहिती सूत्रांनी दिली। समन्वय समितीच्या बैठकीनंतर प्रमुख नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाली। घटक पक्षांशी सल्लामसलत करून आणि पूर्ण विचारांती 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ऑटो रिक्षा चालकांच्या मुदतवाढीच्या मुद्द्यावर महायुतीमध्ये एकमत असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे। सविस्तर तपशील प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर ऑटो रिक्षा चालक यांना 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय जो आहे तो पूर्णपणे विचारांती आणि घटक पक्षाशी सल्लामसलत करूनच घेण्यात आलेला आहे। नुकतीच समन्वय समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये प्रमुख नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची ही याबाबतची भूमिका जी आहे ती एकच असल्याची माहिती आता आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना 1 वर्षाची मुदतवाढ जी आहे ती ऑटो रिक्षा चालकांना देण्यात आल्याची माहिती दिली होती आणि त्यानंतर विरोधकांकडून कुठेतरी एक आरोप होत होता आणि अशा देखील बातम्या आल्या होत्या की या निर्णयामुळे एकनाथ शिंदे नाराज होते। मात्र तसं प्रत्यक्षात तसं काहीही नाही। हा जो निर्णय झाला तो सर्वस्वी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र चर्चा करूनच समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा करूनच घेतल्याची आता माहिती मिळते। विक्रांत, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।